फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊज फ्रंट पार्ट। तर आपण काजू हुक पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन सोडून घेणार आहोत व मार्किंग आखून घेणार आहोत। तयार उंची 13 ची हवी, त्यासाठी शिलाई मार्जिन 1 इंच एक्स्ट्रा करून 14 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 14 इंचावरती मार्किंग आखून घ्यायची। 2.25 इंचावरती गळा घ्यायचा। 3 इंचावरती शोल्डर घ्यायचा। 5.25 इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची। 32चा चौथा भाग 8 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची। 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घ्यायचं। 1 इंच एक्स्ट्रा प्रिन्स कट ब्लाऊजचा पफ बनवण्यासाठी घ्यायचं। कंबर 28 आहे, 28चा चौथा भाग 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। 1.5 इंच एक्स्ट्रा पफ बनवण्यासाठी घ्यायचं व 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घेऊन मार्किंग आखून घ्यायची। दोन्ही मार्किंग आखून घ्यायच्या। मार्किंग आखून झालेले आहे। आता आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत व 1.25 इंचावरती गोलाकार देऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। 6.5 इंचावरती पुढचा गळा मार्किंग करून घ्यायचा। 2.5 इंचाचा गळ्याची रुंदी घ्यायची व मार्किंग आखून घ्यायची। एक बॉक्स तयार करून घ्यायचा व गळ्याचा गोलाकार देऊन घ्यायचा। 10 इंचावरती पफ बनवण्यासाठी पॉइंट देऊन घ्यायचा। हुकपट्टी पासून 4 इंच अंतर सोडून एक पॉइंट देऊन घ्यायचा। खालच्या बाजूने 3.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा। तसाच 1.5 इंचावरती पफ बनवण्यासाठी एक पॉइंट देऊन घ्यायचा व मार्किंग आखून घ्यायची। आता पफ बनवण्यासाठी गोलाकार देऊन मार्किंग करून घ्यायची। पूर्ण मार्किंग तयार आहे। आता आपण हीच मार्किंग कट करून दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला गळा कट करून घ्यायचा। तर तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्राईब बटन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत। आता आपण मेन कापडावरती हे दोन्ही पार्ट कट करून घेणार आहोत। शिलाई मार्जिन सोडून दोन्ही पार्ट कट करून घ्यायचे। दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत। आता आपण ते शिवून घेणार आहोत। त्यासाठी मेन कापड अंथरून घ्यायचं, त्याच्यावरती दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे। दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवल्याने दोन्ही बाजूचे पार्ट तयार होतात। पार्टच्या गळ्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्याही पार्टवर सेम अशाच प्रकारे गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची। आणखी एक शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे। पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत। आता अस्तर आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची। दाबटीप मारून झालेली आहे। दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे दाबटीप मारून घ्यायची। आता पूर्ण ब्लाऊज वरती चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्या पार्टवर अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची। तर आपण आता हे दुसरे पार्ट जोडून घेणार आहोत। हेही पार्ट समोरासमोर ठेवून पार्टवरती शिलाई मारून घ्यायची। चारही बाजूनी पार्टवर शिलाई मारून घ्यायची। तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा।
म्हणजे मी आपल्या चॅनलवरती तसा व्हिडिओ तयार करून अपलोड करेल. आता आपण दोन्ही पार्ट जोडून घेणार आहोत. पार्ट जोडण्यासाठी सुरुवात खालच्या बाजूने करायची, म्हणजे एक्स्ट्रा राहिलेला कपडा आपण वरच्या बाजूने कट करून घेऊ शकतो. पार्टवर 2 शिलाया मारून घ्यायच्या. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे जोडून घ्यायचा. खालच्या बाजूने जोडण्यास सुरुवात करायची. आणखी एक दाबटीप मारून घ्यायची. दोन्ही शिलाई मारून झालेल्या आहेत. आता आपण खालच्या बाजूने पट्टी जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी एक पट्टी घेऊन खालच्या बाजूने पट्टी शिलाई मारून घ्यायची. या पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची. पट्टीच्या आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झालेली आहे. आता ही पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती आणखी एक शिलाई मारून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट तयार आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं. दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे. आता आपण काजी हुक पट्टी तयार करून घेणार आहोत. हुक पट्टी बनवण्यासाठी पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची व त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. पूर्ण पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची व ही पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट तयार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.